आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. थोडा लांब श्वास घ्या. तुम्हाला चालायला काही त्रास होतोय? अधूनमधून चालताना जरा कळ येते बारीक, बाकी काय नाही. अच्छा, तर एक काम करा, माझे हात पकडा आणि मला मागे दाबायचा प्रयत्न करा. गुड गुड गुड. ओके, यस. डॉक्टर तुळजा, पेशंटची प्रगती चांगली आहे आणि रिकव्हरी फास्ट होतीये. मग मी घरी जाऊ शकतो ना आता? डॉक्टर साहेब, डोंगराएवढ्या कामाला पण मी कधी कंटाळलो नाही आहो. मी तर पडून पडून आहे ना, लय वैताग आलाय. असं अंगपायातनं मुंग्या येतो तो आराम करून. बघा ना जरा. मी आजच तुम्हाला डिस्चार्ज देतो. काही फॉर्मॅलिटी पूर्ण करावे लागतात, ते मी करतो. सूर्या, चल ना घरात. तुळजा, प्रेमानं माणसाच्या वाटा मोकळ्या झाल्या पाहिजे. माझ्या बोवाळण्याने जर सूर्याची वाट अडवली जाणार असेल तर तूच ओवाळ. सूर्यावर ही परिस्थिती परत कधी येऊ नये हेच मागणं मागितले मी देवाकडे. ते तुझ्या बोवाळण्याने पूर्ण होत. तरी येशील ना आत? सूर्य, थांब. एवढ्या मोठ्या संकटातून वाचलास, दृष्ट तर काढायलाच हवी ना. राजू, आतून भाकरीचा तुकडा घेऊन ये ना. सूर्या, आईने पूजेचं ताट ओवाळलं काय किंवा भाकरीचा तुकडा, तिच्या ओवाळण्याने आपल्या मुलांच्या वाटेत कायम फुलंच येतात ना. आई, निदान दृष्ट तरी काढाल ना सूर्याची. आल्या गेल्याची, भूताखेताची, झाडा पानांची कुणाची बी नजर माझ्या लेकराला लागू नये. हे काय? हे काय केलं सगळं? राजू, कशाला केलंस तू हे सगळं? मी या खाट्यावर राहणार नाही. हा, दादा, तू त्या कॉटवर राहणारच म्हणून केलंय का आम्ही हे सगळं? आता तर आम्ही देवाकडे प्रार्थनाच केली की अशी वेळ परत तुझ्या आयुष्यात कधीच येऊ नये. पण आता आलीच आहे ना, तर आम्ही तुझी भरपूर काळजी घेणार आहे. दादा, तू फक्त ऑर्डरी सोडायच्या. आम्ही सगळं तुला जे हवंय तुझ्या हातात आणून देणार. मी आहे ना तुझी सेवा करायला. आता तू टेन्शन यायचंच नाही, कळलं? चल चल.
भाजी काका सूर्य काय होतंय तुला तुला बरं नाही वाटत आहे का? दादा डॉक्टर मला त्या दिवशीचा प्रसंग आठवला. भाजी काका रक्ताच्या थारोळ्या तिथं पडला होता. भाजी काका त्याला बघितल्यावर अंगात त्राणच गेला होता माझ्या. अजून पण डोळ्यासमोरून माझ्या भाजी काका परत येईल असं वाटलं बी नव्हतं का. ते परत दिसलं त्या मी अशा अवस्थेत. माझ्या या परिस्थितीमुळे त्याच्या अंत्यसंस्काराला बी मला जाता आलं नाही. ती माणसं कोण होती हे आठवलं जरी ना तरी का का मारला असेल भाजी काकाला. का कोणी मारला असेल त्याला. माझ्या जीवाभावाचा माणूस गमावलाय मी. सूर्य हे बघ तुझ्या भावना मी आता समजू शकते पण तू आता शांत हो बरं. मी ना तुला आधी पण सांगितलंय एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये रे. हां घरात जो हल्ला झाला तो सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. पण सूर्या पोलीस आपापल्या परीने तपास घेत आहेत ना. हे सगळं का केलं कुणी घडवून आणलं हे लवकरच कळेल आपल्याला. कळलंच पाहिजे. जी कोणी माणसं असतील ना असं तसं नाही सोडणार मी. आपल्या गावातली होती का ती? नाही तुळजाभ आपल्या गावातली असती तर मी ओळखलं नसतं का त्यांना. आणि त्या आपल्या गावातलीच काय आसपासच्या कुठल्याच गावातली नव्हती ती माणसं. प्रश्न भरपूर आहेत आणि उत्तरं मिळत नाहीयेत. पण सूर्या आत्ता तरी तुला तुझ्या तब्येतीकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा लवकरात लवकर होईलच. सूर्या जाणारा माणूस निघून गेला रे पण ना त्याच्या चांगल्या आठवणी जपून आपण पुढे जाणं गरजेचं आहे की नाही. तू शांत हो. हे बघ तुला आता दुपारच्या गोळ्या घ्यायच्यात त्यामुळे ना तू आता काहीतरी खाऊन घे आणि मग मस्त आराम कर. तुझं मला आता काय नकोय. मला जरा शांत बसू दे. अरे असं काय करतोस. तू जर खाल्लं नाहीस तर तुझा अशक्तपणा वाढेल ना. सूर्य बघ मी ना तुला बजावून सांगते तुला वेळच्या वेळी खाणं आणि विश्रांती घेणं हे करावंच लागेल. आणि हे मी तुला बायको म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून सांगते. काय म्हणजे आता मला तुझं सगळं ऐकायचंच आहे का? हो